नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले आबा धोंडीबाला शेतात जाण्यासाठी गाडी जुपायला सांगतात. तेवढ्यात रवी ही पळत येऊन गाडीत बसतो. आता पुढे आबाला माळाकडं बघून बोडका माळ आठवला. आज हिरवागार बारमाही पाण्यानं खेळणारा, जिथं बोरींची झुडपं तिथं उसाचा ताटवा दिसत होता. बैल आपोआप रवीच्या हातात कासरं दिलं तरी किवटानाच्या शेतात जायची. किवटानाच्या शेताला वळसा घालून बारक्या तान्ह्या पोरागत पळणारी जांभळी नदी. फर्लांगभर अंतरावर एकदम म्हाताऱ्या माणसागत कासारी नदीला जाऊन भेटली की ती शांत व्हायची. आपलं सारं विसरून कासारीत मिसळायची. तिथं खोल डोह, त्याच्या काठावरच आंब्याचं रान, या नदीच्या पुराचा अंदाज घेऊन बांधलेलं घर, मागं पुढं घराच्या फणसाची, आंब्याची, सागाची झाडं आणि साऱ्या किवटानाची, नदीची, त्या घराची शोभा वाढवणारा 2 कासऱ्याच्या घेरीचा बुंधा असणारा आंबा. त्याच्या खालीच तेवढ्या जवळपास काम करणारी माणसं, बैल, शेरडं, कुत्री सावलीला बसायची. तास घटका आडवी व्हायची. सगळ्यांना तो सावलीचा आधार वाटायचा. तिथंच गाडी थांबायची. यावर्षी मोहर चांगलाच होता. आबाला वाटलं, आभाळ नाही आलं तर या एकाच आंब्याला ट्रकभर आंबं घावतील. नाही तर वाळवा नागत आभाळानं होईल. धोंडीबाचं लक्ष मका कापण्याकडं नव्हतं. त्यानं बघता बघता गाडीची साठीभर मका कापला. साठी भरली. आबानं पानाची पिशवी काढली. सुपारी कातरून तोंडात टाकली. पानाला चुना लावला आणि तोंडात पान टाकणार तेवढ्यात समोर गुलाबबाई दिसला. चटकन दिवस मावळला असूनही आबाच्या डोक्यात प्रकाश पडला. रोज कुठं कुठं मंदिरावरनं, दर्ग्यावरनं दंगा होतोय, तसाच काहीतरी दुपारचा प्रकार झाला असणार. त्या बिगार गुलाबबाई सांज करून येणार नाही. आता मात्र गावात दंगा होणार. एवढ्यात गुलाबबाईच्या मागणं त्याच्यातली 5-6 जणं आली. अगदीच तोंड झांजड पडल्यागत करून गपगार समोर उभी. आबाचं पानच रंगलं नाही. गुलाबबाई म्हणाला, आबा, गावात दंडूक चाललंय नि तुम्ही इथं? पालखीतल्या देवाबद्दल आमासनी जबाबदार धरलं गेलंय. संध्याकाळी गावातला एक मुसलमान ठेवायचा नाही असं गावात बोलत्यात. गुलाबबाईचा पुतण्या अंधारल्यागत सांगायला लागला. आर, पर तुमचा काय संबंध? आबानं पानाचा बटवा तसाच मुरगाळून बंडीच्या खिशात घातला. तोपर्यंत धोंडोबानं बैलाच्या खांद्यावर जू ठेवून जुपण्या बांधल्याही. आम्ही सारी आप्पाच्या मागणं फिरतोय ते नको आहे त्यासनी, गुलाबबाई म्हणाला. आबाच्या लक्षात आलं. वर्ष झालं. ग्रामपंचायत एकमुखानं निवडणुकीबिगार झाली. पण पांडू पाटलानं गावानं निवडलेल्या सदस्यातून सरपंचकी स्वतःला पाहिजे म्हणून सरपंच निवडीच्या वेळा गावभर शांत पडलेल्या ग्रामपंचायतीला वादळाचं स्वरूप आणलं. त्यावेळी गुलाबबाईच्या एका मतानं आप्पा सरपंच झाला. नाहीतर पांडूच सरपंच व्हायचा. ते पांडू पाटलाच्या डोक्यात खदखदतंय. मुसलमानांची 15-20 घरं, पण गावातल्या साऱ्या धार्मिक कार्यात ती कायम हिरिरीनं भाग घेतातच. मग ह्यानं ते सुचवलंच कसं? आबाला खात्रीच पटना. काय करावं तेच सुचना. त्यांनी विचारायचं म्हणून आपलं विचारलं. होय र नुरा, गाव म्हणतंय त्यातलं काय खरं आहे? आबा, आम्ही या गावात राहतोय.
जगात काय होतंय ते आम्हाला काय करायचं? गावचा देव त्योच आमचा बी. आम्हाला काय मुसलमानाच्या घराला जन्माला घाल असं सांगितलं होतं? आणि सांगून ते का कुणाच्या हातात आहे? म्हणजे देवाच्या पालखीत राजकारण शिरलं नि देव बाहेर पडलं म्हणायचं. आप्पा काय म्हणतोय? आबा काय म्हणणार? सगळ्या गावाची झडती घ्यायची, घरनी घर धुंडाळायचं. करू द्यात तसं आबा, त्या बिगर मार्गच नाही. माईला देव मोडून खात्यात माणसानं काढल्यात का जनावरानं? कोंडीबा गाडीत चढतच बोलला. चला बघूया काय होतंय. हाय मी. आबानं त्यासनी अंधारात थोडासा आधार दिल्यागत केलं आणि तोही गाडीत चढला. रवीला मध्ये घेऊन गाडी निघाली. अंधारानं चांगलंच जाळं विणलं होतं. गाडी महारमळीत आली. आबा इळा तिथंच राहिला. राहू दे, कोण नेतोय? सकाळच्याला आपल्या आधी कोण येतंय? धोंडीबाला उगच गाडीच्या धावला माती लागल्यागत मनाला लागून गेलं. मनातल्या मनात तो पुटपुटला. बाईला त्या मुसलमानाच्या हाताला लागला नाही म्हणजे बरं. गाडीच्या मागनं ती सारीच दबकत दबकत आली. त्यांच्या घरात बायका पोरांनी तर जीव टाकल्यागत केलं होतं. त्या साऱ्यांनाच वाटत होतं, सारं गाव उठलं तर आमचा तुकडा वाटणीला येऊ द्यायचा नाही. आबा तरी काय करणार? त्यांचं कोण ऐकणार? देवाचा मामला. गावाच्या पुढं त्यांचं काय चालणार? अगदी तोंड वळकणात तेव्हाच ती घरात आली असतील. मुसलमान वाड्यातनं देवळात जमलेल्या माणसांचा आवाज येत होता. ह्या आवाजानं त्यांच्या जीवाचं पाणी पाणी झालं होतं. ही बातमी कशी उठली त्याचं त्यांनाच कळेना. प्रत्येकानं आपली घरं बघितली तरीही त्यांच्या जीवात जीव येईना. आबाला देवळाकडं जाऊच वाटना. देवळाभोवती कडं पडलं होतं, घोळक्या घोळक्यानं, म्हावावरच्या माशागतीनं. आप्पानी पांडू होती. आप्पाचं मत होतं, देवाला कवल लावला आणि विचारावं. त्यावर पांडू हसून म्हणाला, एवढं शिकून काय फायदा तुमचा? म्हणत गाव धुंडाळायचं, ज्याच्यात सापडल त्याला गावात ठेवायचा नाही, असा मुद्दा मांडत होता. पांडूनी आप्पा एकाच वर्गात होती. दोघंही चांगली BA झालेली. दोघांचंही वडील गावचा एकमतानं कारभार चालवणारं. 4-5 वर्ष झाली पांडूचं वडील गेलं. त्यापासून तो सोसायटीचा चेअरमन झाला. पण त्याला सरपंचकी पाहिजे होती. आप्पानं त्याला एक व्यक्ती एक पद यावर गावापुढं गप्प केला होता. त्याला ते पटत नव्हतं. आबा आला. साऱ्यांचं लक्ष तिकडं गेलं. कुजबूज थांबली. आबा बसला आणि तान्या धनगर एका घोळक्यातनं उठला. हे बघा सरपंच, ज्याच्या घरात देव असतील त्यासनी मांडी खाली दडवू नका, एवढंच आमचं सांगणं आहे. कधी न बोलणाऱ्या तान्या धनगराचा आप्पाला राग आला. रागातच आप्पा बोलला, तू सांग की र, दम असला तर कुणाच्या देव आहे ते? सारं गाव सांगायचं की? गर्दीतनं आवाज फुटला. साऱ्या देशात हेच चाललंय. तुम्ही आणि कशाला त्यासनी दया दाखवताय? जो तो आपल्या फायद्याचं बघतोय. गर्दीतनं दुसरा आवाज फुटला. आप्पाच्या लक्षात आलं होतं, पण आपल्या अंगावर ओढून घेण्यात काहीच अर्थ नाही म्हणून तो गप्प झाला. उठणारे आवाज पांडूच्या तालमीतले आहेत हे त्यानं जाणलं होतं. पण खरंच तसं झालं असल तर मात्र मोठी तेढ गावात निर्माण होणार
त्याला काही सुचत नव्हतं. माणसांना ज्याच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली होती त्यांना खात्रीच पटायला लागली होती. पण ज्यांना काय अजूनही माहिती नव्हती ती मात्र गडबडल्यागत बसल्या जाग्यालाच करत होती. कशाला चेअरमन बसलाय? लांड्यासनी ओढून हाणल्यावर कबूल होत्याल. देवाच्या कामाला सरपंच आणि आमदार कशाला लागतोय? गर्दीतल्या या आवाजाबरोबर साऱ्या गावाला कळालं मुसलमानांनीच हे काम केलंय. तसा पांडू पाटील म्हणाला, हे बघा, झडती घेऊया त्यांच्या घराची. टाईम कशाला लावायचा? आणि कौलाना ह्यो प्रश्न सुटणार नाही. तसा सारा गाव भयाकल्यागत उठला. घ्या घ्या झडती. आबा गप्पच. आप्पाला बोलताच येईना. मुसलमान आधीच भिवून गाबागाब झालेली. त्यात आणखीन झालीत. त्यांचं डोळं पाण्यानं भरलं. साऱ्या गावच्या मागनं पाय गळून गेल्यागत झालेली ती निघालीत. आप्पा पांडूच्या मागं होताच. देवाचं काम. आबा मुसलमानांच्या खात्रीबद्दल दुचकल्यागत झाला. त्यांना कुठनं ही बुध सुचली? त्यांना कुठला तरी शिकवा असल. ह्यातल्या एकानं घाण केली असल ती आता साऱ्यांनाच निस्तारायला येणार. गळल्यासारखं विचारात आबा वाड्याकडं गेला. बायकांच्या घोळक्यातनं खात्री पटायच्या आधीच आवाज येत होता. गावच्या पंढरीच्या आशीर्वादावर जगल्यात ती जगल्यात आणि आता त्यासनी मस्ती आलीया. मस्ती तर काय म्हणायचं? दुसरा आवाज. गावात शेतीवाडीकडं कमी असणारी, शेरडं बकरी पाळून रोजगार हाट करून जगणारी, साऱ्या संग मिळून मिसळून जगणारी ही माणसं. आबांच्यात 12 महिने रोजगार, जळान काटूक त्यांना मिळायचं. त्याचा विचार करूनच ती आप्पाच्या मागं राहिलीत. खरं तर निवडणूक त्यांना नकोच होती. पण एकमतानं बिनविरोध झालेली निवडणूक दुसऱ्या टप्प्यावर एवढं वळण घेईल असं त्यांना वाटत नव्हतं. पांडू पाटलाला ते खटकत होतं. देव घरात सापडलं तर तोंड दाखवाय नको म्हणून त्यांना समजल्यापासून आपल्या पोरासनी तापविली होती. घरं आधीच बघितली होती. तरीही गावातली खात्रीनं अदावत घेतल्यात. तिथंच सारं संपलं असं त्यांना वाटत होतं. आजपर्यंत त्यांच्या पिढीत असं घडलेलं त्यांना आठवत नव्हतं. त्यांच्यावर चोरून साधी भाजी आणायला कधी ठपका पडला नव्हता. ज्या गावाची खात्री वाटत होती तेच गाव आज त्यांची झडती घ्यायला निघालं होतं. ते आपल्या धर्माचं रीतिरिवाज सारं विसरून गेलेली. त्यांना त्यांची भाषाही फारशी जमतच नव्हती. या गावात वावरल्यामुळं बऱ्याचदा देशात जागोजागी जातीय दंगा झाला. पण ह्यांना त्याचं काहीच वाटलं नाही. गाववाल्यांच्याही ते कधी लक्षात आलं नव्हतं. आणि आज मात्र बायकांच्यात चर्चा होत होती. हे त्यासनी म्हण कसं कराय सांगितलंय वरनं? गुलाबबाईचं पोरगं कुठं हाय नव्ह कामाला तिकडं? पैसे मिळणार असतील. जावा की म्हणाव तिकडंच. आमचं देव पळवून काय उपयोग? बाटवायला सांगितलं असल वरनं कुणीतरी त्यांच्या म्होरक्यानं. बाटवा म्हणाव आमची पांढरी आणि नटवा तुमच्या सोयरी. आणि कशाला इथं राहताय? तोपर्यंत मुसलमान वाड्यातनं दंगा ऐकू येऊ लागला. रखम्यानं आणि उत्म्यानं गुलाबबाईच्या परड्याच्या पाखडणीतनं देवाच्या मूर्ती बाहेर काढल्या. तशी गुलाबबाईला लाथा-बुक्क्यांचा मळवट भरायला 10-20 जणांनी चालूच केलं. तशी
सारी मुसलमानं गुलाबबाईला गाव मारत असलेला बघून जीव मुठीत घेऊन टिप्प गाळत बसली. त्यांच्या घरातलं होतं नव्हतं तेवढं सामान रस्त्यावर आलं. पांडू पाटील चवताळल्यागत करीत होता. गुलाबबाईला शिव्या देत होता. सारी मुसलमानं रडत होती. गुलाबबाईनं बघितलं असताना त्यालाच कळना देव आला कोठून. हे काम पांडू पाटलाचंच आहे हे त्याच्या लक्षात आलं. पण आता त्याचा काय उपयोग? आप्पाला काय बोलताच येईना. पांडू फड जिंकल्यागत साऱ्यांना घेऊन देवळाकडं आला. तसा गुण्यागुरवाचा आवाज गुलाबबाईकडं बघून वाढला. खाल्ल्या घराचं वासं मोजणारी औलाद. लेकाच्यानू जगाचं ऐकून गावात काय बी करून चालतंय होय. ते का घ्या की जवळनी फिरा म्हणावं. सारा देश नाशिवलाय. गाव राखत्यात होय. आणि आमचं पुढारी त्यासनी शेताभातात फिरवत्यात. त्यांचा मळा पिकतोय. मग गावाचा माळ का होईना? पांडू असा म्हणाला तसं सारं गावच तसं म्हणायला लागलं. ह्यासनी कशातच घेऊ नका. लय शेफारल्यात. गुलाबबाईच्या डोळ्यात पाणी वाहत होतं. हे आमच्या हातून घडल्यालं नाही. दुसरं कुणाचं तरी काम हाय हे. पण त्याला कोणच दाद देत नव्हतं. मुसलमान वाड्यातल्या बायका रस्त्यावरच वाळवणागत पडल्यालं साहित्य डोळ्यातल्या पाण्यासंग अंधारात शोधत होत्या. अंधारात त्यांना झाडाचं पान पडलं तरी दगड पडल्यागत वाटत होतं. गडी माणसं सारीच देवामोरं होती. गुलाबबाईच्या बायकोची दातखिळी बसलेली ती साऱ्या बायकांनी मिळून काढली होती. ती हुंदक्यावर हुंदका फोडत होती. त्यांना एकदा माणूस दारावरनं गेला तरी धडकी भरल्यागत वाटायचं आणि 4-5 जणांचं टोळधाडीगत वाटत होतं. पांडूनं आबाला बोलवायला म्हणून माणूस पाठवला. तोपर्यंत आबाच्या कानावर सारं गेलं होतं. पांगल्यालं गाव म्हावाच्या माशावानी देवळाभोवती जमलं होतं. आबाला बघून पांडू म्हणाला, ह्या बाटक्याला काय करायचं ते ठरवा. जन्मभर चरतय आपल्यात नि गावच्या भावनाला हात घालतय. मी पोरासनी गप्प बसवल्यागत नाही तर ह्यांचा बुक्काच उधळला असता. इधुळा पांढरीच्या बुक्क्यागत. आबानं गुलाबबाईवर नजर टाकली तसा निम्म्या वयाचा गुलाबबाई बारक्या पोरागत रडायला लागला. रडतच सांगायला लागला, आबा मी कसली बी आण घेतो. हे पाप माझ्या हातून घडल्यालं नाही. हे कुणाचं तरी काम हाय. धन्यवाद.